नमस्कार मंडळी. आज आहे आषाढ महिन्यात सगळ्यांच्या घरोघरी केली जाणारी आषाढ तळणीची रेसिपी. ही रेसिपी तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आषाढ महिन्यात सगळ्यांच्या घरीही केली जाते. पण नेमकं याच महिन्यात ह्या तळणीच्या रेसिपीज का करतात? तर आषाढ महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होते आणि ह्या काळामध्ये थंडी, ताप, सांधेदुखी असे खूप आजार शरीरामध्ये उद्भवतात, कारण वातावरणाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो. तर या संदर्भातला काल एक खूप सुंदर लेख माझ्या वाचनात आला, जो मी इथे सांगत आहे तुम्हाला. तर पावसाची सुरुवात आणि जमिनीची वाढलेली उष्णता यामुळे आपल्या शरीरातलं वातावरणामुळे आपल्या शरीरातलं पित्त आणि वात एकदम वाढतो आणि त्याचं संतुलन बिघडतं. तर ह्या कालावधीमध्ये हे तळलेले पदार्थ खाणं हे खूप उत्तम असतं, पण ते प्रमाणातच खावेत. तर ते प्रमाणात आपण घेतल्यामुळे आपला वात आणि पित्ताचा बॅलन्स छान राहतो. त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात. आणि हे वाचून एक गोष्ट लक्षात आली की आपली हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती किती प्रगल्भ आहे, जी की विज्ञानाला धरून आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप